अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय डफरीन येथे उपचारासाठी भरती झालेल्या एका महिला गर्भवतीचा बुधवारी 20व्या आठवड्यामध्ये नैसर्गिक गर्भपात झाला। या महिलेच्या पोटातून एकूण 3 मृत नवजात शिशु बाहेर निघाल्याचे रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे। परंतु अंतविधी दरम्यान 2 शिशु हे जिवंत जाणवल्याने नातेवाईकांनी त्यांना पुन्हा रुग्णालयात आणले। येथे डॉक्टरांनी त्यांना पुन्हा रुग्णालयातील NICU मध्ये ठेवले, परंतु काही वेळाने ते मृत झाल्याचा आरोप नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप करत कारवाई करण्याची मागणी केली है। की डेथ हो चुकी थी, फिर उसके बाद में दूसरा बच्चा हुआ 9 बज के कुछ मिनट पे, उसकी वो जीवित था। फिर तीसरा बच्चा हुआ 10 बज के कुछ मिनट पे, वो भी जीवित था। अब ये तीनों बच्चों को एक जगह लिए इन्होंने वार्ड नंबर 1 में रखे और वहाँ पे रखने के बाद नातेवाईक से हड़बड़ीपना से बात किया सिस्टर ने और वहाँ के स्टाफ ने, और उसको बाद में बोला गया कि यहाँ से लेके जाओ आप और इसको कब्रस्तान में दफन करो। जैसे ही वो कब्रस्तान गए तो बच्चा की धड़कन चालू थी, तो जो हाफिज साहब थे जिनका नाम है मोहम्मद नदीम साहब, मुफ्ती साहब है, और उन्होंने सब उसको चेकअप किया तो वो दोनों बच्चे जिंदे थे। फिर वैसे ही उन्होंने डफरीन हॉस्पिटल लाए और डफरीन हॉस्पिटल में रिटर्न लाने के बाद तो वहाँ के संबंधित डॉक्टरों ने उसे NICU में रखा। NICU में रखने के बाद 2 बजे उसकी डेथ हो गई दोनों बच्चों की। फिर तीनों बच्चों को वापस उधर ले गया। तो हमने पूरा ये जितना भी प्रकरण था वहाँ के जो अतिरिक्त RMO हैं डॉक्टर तला खान मैडम, उनके पास में किए और उन्होंने पूरा प्रकरण की चौकसी देखे और वहाँ फाइल बुलाने के बाद उन्होंने बोला है हमें क्या हम कार्रवाई करेंगे। फिर उसके बाद में हम लोगों को संतुष्ट जवाब ना मिलने की वजह से हमने वहाँ के MS सर को बुलाए। MS सर सुबह से गायब थे। फिर MS सर ने हमें ये बोला है कि आप लिखित तकरार दो, मैं जितनी भी इस मामले में दोषी है इनके ऊपर मैं कार्रवाई करूँगा और जो भी कार्रवाई होती है मैं 100% आपको इसकी वो दूंगा। 12 जून रोजी अहमदाबाद इथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीमधील 27 वर्षीय रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला। तर एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती। रोशनी ही डोंबिवलीतील पूर्वेकडील परिसरात आपल्या आई वडील आणि भाऊ यांच्यासोबत राहत होती। आई वडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली आणि हा अपघात झाला। आज सकाळपासूनच तिच्या इमारतीमध्ये परिसरातील नागरिक जमा झाले असून रोशनी सोनघरे हिचा मृतदेह तिच्या घरी डोंबिवलीत आणला आहे। तर यानंतर तिच्या घरी आईवडिलांनी आणि नातेवाईकांनी एकच टाहो फोडला असून परिसरात उदास वातावरण निर्माण झाले होते। बारामती शहरातील मुख्य असलेली PDC बँक रात्री 11 पर्यंत सुरू होती। या बँकेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदार याद्या देखील आढळून आल्या आहेत। यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। PDC बँकेचे अधिकारी रात्री 11 वाजता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या याद्या घेऊन काय करत होते असा सवाल सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख रंजन तावरे यांनी उपस्थित केला। या ठिकाणी मोठ्या संख्येने सहकार बचाव शेतकरी पॅनलचे कार्यकर्ते दाखल झाले होते। त्यामुळे तेथे मोठा गोंधळ सुरू झाल्याने बारामती शहर ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी येथे दाखल झाले होते। हे आमचा प्रपंच आहे आणि तो वाचवण्यासाठी आणि सहकार महाराष्ट्रातला टिकवण्यासाठी वेळ पडली तर रक्त सांडो पण मागे सरणार नाही। आम्ही आमचा सभासद पेटून उठलेला आहे आणि म्हणून वेळीच या गोष्टीची त्यांनी दखल घ्यावी। ठोशाचं उत्तर ठोशानच दिलं जाईल याची नोंद घ्यावी आणि बँकेच्या ह्याच्यावर चौकशी करून बँकेला सुद्धा रिझर्व्ह बँकेला आम्हाला कळवावं लागेल। या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं का किंवा त्यांना काय संपर्क करणार आहात का तुम्ही? करणार ना आम्ही। काका CCTV जर नाही दिलं तर तुमची भूमिका काय आता पुढची? ते डायरेक्ट सांगतील तुम्हाला की CCTV बंद होता। बंद असायचे कारणच नाही ना, बँक आहे आणि इथलं जर बंद राहिलं अर्थ खात्याचं सगळं कामकाज कसं चाललं असं काय? मुंबई आग्रा महामार्गावरील लळिंग गावाजवळ स्वस्तिक फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी मॅनेजरवर दरोडा टाकून लूट करणाऱ्या 5 आरोपींना मोहडीनगर
पोलिसांनी अटक केली आहे। फिर्यादी आप्पासाहेब टोंबरे हे दिवसभर जमा केलेली 1,84,000 रुपयाची रोकड बॅगेत ठेवून दुचाकीने जात असताना अज्ञात इसमांनी त्यांना काठीने मारहाण करून गंभीर जखमी करत बॅग हिसकावून पळत धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे रोहित पवार, दिनेश माळी, भीमा गवळी, लंकेश बोरसे आणि गणेश सोनवणे या 5 जणांना लळिंग परिसरातून अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 25,000 रोख रक्कम जप्त करण्यात आली, तर अन्य 4 आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेणं सुरू आहे। या प्रकरणाची कसून तपास पोलीस निरीक्षक चेतन मुंडे करत आहेत। नमस्कार, मी PI शिल्पा पाटील, मोहाडी उपनगर पोलीस स्टेशन। मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 9/4/2025 रोजी लळिंग पुलाच्या बोगद्याखाली बचत गटात स्वस्ती फायनान्स बचत गटाचे जे रिकव्हरी मॅनेजर आहेत ते त्यांचे बचत गटाची रक्कम गोळा करून धुळे शहराकडे येत असताना बोगद्याखाली त्यांना काही मुलांनी अडवून त्यांच्याकडे असलेले 1,84,000 रुपये जबरीने चोरून नेलेले होते। या फिर्यादीवरून आपण मोहाडी उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। दिनांक 13/6/2025 रोजी आपले काही विशेष शोध पथक आणि गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक पुराव्यावरून आपण 5 आरोपींना अटक केलेली आहे। अद्याप गुन्ह्यामध्ये 4 आरोपींचा शोध सुरू आहे। अटक आरोपितांकडून आपण 25,000चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। बाकी आरोपी मिळाल्यानंतर उर्वरित रक्कम प्राप्त केली जाईल। रायगड जिल्ह्यात सलग 2 दिवस ढगफुटीप्रमाणे मुसळधार पाऊस कोसळत असून सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले। मुसळधार पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्यातील रोहामधील कुंडलिका खालापूरमधील पातळगंगा नदीचा इशारा पातळी ओलांडली आहे, तर नागोठणेमधील आंबा नदीने देखील इशारा पातळी गाठली आहे। पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात असून आज शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली। जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट असल्यामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांना घरीच राहण्याची सूचना देण्यात आल्या आहेत। इंडो पॅसिफिक प्रदेशातील EIA आधारित पीक तणाव व्यवस्थापन आणि फिनोटायपिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। या कार्यशाळेला मायक्रोसॉफ्ट इंडिया यासह विविध देश विदेशातील संशोधक, वैज्ञानिक, स्टार्टअप संस्थापक आणि कृषी उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते। या कार्यशाळेचा शुभारंभ मंथन हॉल, शारदानगर येथे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला। Pawar sir, the dignitaries having come from that far, Washington State University, Rajendra Pawarji, Supriya Tai, and the हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात काल राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। जालन्यात आज मनसे कार्यकर्त्यांनी राज्य सरकारने काढलेल्या हिंदी भाषा सक्तीचा GR वर काळ्या रंगाची शाई टाकून या GR ची होळी केली आहे। तसेच राज्य सरकारचा निषेध नोंदवला। यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। हिंदी भाषा सक्तीचं करून राज्य सरकार मराठी भाषेचं महत्त्व कमी करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे। यापुढे राज्य सरकारने महाराष्ट्रात हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न केला तर तो हाणून पाडू असा इशारा देखील मनसेच्या वतीने देण्यात आलाय। आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। कारण त्यांनी पाठीमागे ज्यावेळेस महाराष्ट्रावर हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून विरोध केला, तर त्यांनी त्या टायमाला हळूच काढता पाय घेतला आणि ती भाषा आम्ही लादणार नाही म्हणून असा शब्द दिला। पुन्हा आता त्यांनी परत तीच हिंदी भाषा या ठिकाणी महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न केला आणि परत आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी पूर्ण कार्यकर्त्यांना इथं कडाडून विरोध करायचे आदेश दिले आणि त्या आदेशाचं पालन करण्याकरता आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व सैनिक आम्ही इथं रस्त्यावर उतरलो आणि यांचा या ठिकाणी आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतो। कारण या महाराष्ट्रावर हिंदी भाषा
इथं विनाकारण लादल्या जाते आणि हिंदी भाषा लादल्यानंतर भविष्यामध्ये मराठी भाषा हळूहळू या ठिकाणी कमी होईल। म्हणून आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि हिंदी भाषा कशीच लादू देणार नाही। आमच्या साहेबाचे आदेश आमच्याकरता सर्वस्व आहे। आम्ही GR जाळला, GR वर आम्ही सही टाकली, कारण आमचा विरोध आहे हिंदी भाषेला आणि हा विरोध असाच कायम राहणार आहे। ज्या वेळेस हे हिंदी भाषा या ठिकाणी लादण्याचा प्रयत्न करतील त्या वेळेस आम्ही इथं महाराष्ट्र सैनिक म्हणून राजसाहेबांच्या आदेशाचं तंतोतंत पालन करू आणि या ठिकाणी आम्ही हिंदी भाषा कशीच लादू देणार नाही। अमरावती शहरातील प्रत्येक प्रभागात आजपासून काँग्रेसने स्वच्छता अभियान सुरू केलंय। आपलं शहर आपली जबाबदारी या ब्रीद वाक्यानुसार या मोहिमेअंतर्गत शहरातील प्रत्येक प्रभागात स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे। तर ऐन पावसाच्या तोंडावर शहरातील अनेक भागात स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून रोगराईचा धोका निर्माण झाला आहे। लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका प्रशासनाच्या धीम्या कारभारामुळे लाखो शहरवासियांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। सामान्य जनतेला भेडसावत असलेल्या या महत्त्वाच्या समस्याकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरिता अमरावती युवक काँग्रेसच्या वतीने शहर स्वच्छता अभियान ही अभिनव मोहीम हाती घेण्यात आली आहे। ही अभियानाची सुरुवात स्वच्छतेचा मूलमंत्र देणाऱ्या संत गाडगेबाबा यांच्या गाडगेनगर येथील प्रतिमेला अभिवादन करून झाली। यानंतर आठवड्यातील प्रत्येक रविवारी शहरातील विविध भागात हे स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे। राज्यात शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती विरोधात मनसे आक्रमक झाली आहेत। तर आज नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने वाशी येथील माध्यमिक शाळांमध्ये जाऊन मुख्याध्यापकांना निवेदन दिले। राज्य सरकारने घेतलेला हिंदी सक्तीचा निर्णय योग्य नसल्याचं शाळांनी देखील राज्य सरकारला पत्र लिहून कळवावे असे आवाहन यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने केलं आहे। आताही राज्य सरकारला जाग न आल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिला आहे। पत्रकार परिषदेत सन्माननीय राजसाहेबांनी भूमिका मांडलेली आहे। दिल्लीश्वरांच्या पुढे नतमस्तक होऊन महाराष्ट्र सरकार मराठीचा बळी घेऊन मराठी आणि महाराष्ट्रावर जे हिंदीकरण लादू इच्छिते त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे। शाळांमध्ये पूर्वीपासून जर 5वी 6वीच्या नंतर हिंदी ही जुजबी भाषा म्हणून शिकवली जायची। न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ज्याला आपण MEP म्हणतो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणतो, त्याच्यातही कुठेही हिंदीचा आग्रह नाही। त्रिभाषा सूत्र सांगताना सुद्धा ते कंपल्सरी नाही आहे, तरी सुद्धा राज्य सरकार ही जबरदस्ती का करू इच्छिते। आज आम्ही शाळा संस्थाचालक आणि शाळाचे मुख्याध्यापक यांना आज भेटून निवेदन सन्माननीय राजसाहेबांचं पत्र दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं की या गोष्टीला एक संस्थाचालक मुख्याध्यापक म्हणून आपणही विरोध करावा। आज अत्यंत शांतपणे आम्ही प्राचार्यांना निवेदन दिलेलं आहे। यापुढे हे आंदोलन जर राज्य सरकारने नाही ऐकलं, संस्थाचालकांनी नाही ऐकलं, तर याच्यापेक्षा तीव्र होताना महाराष्ट्राला नक्की दिसेल। गेल्या 1.5 वर्षात नागपूर शहरात 8 कोटी रुपयाची अंमली पदार्थाची जप्ती करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉक्टर अरविंद सिंघल यांनी दिली। ऑपरेशन थंडर या विशेष मोहिमेत 730 जणांना अटक करण्यात आली असून 540 प्रकरणांमध्ये अंमली पदार्थाची विक्री आणि साठवणूक संबंधित गुन्ह्याची नोंद करण्यात आली। नागपूर शहर ड्रग्ज फ्री करण्याच्या उद्देशाने 20 ते 26 जून दरम्यान अंमली पदार्थ विरुद्ध जनजागृती सप्ताह साजरा केला जाणार आहे। तर पोलीस आयुक्तालयाच्या पुढाकाराने हा सप्ताह राबवण्यात येणार असून एकत्र येऊन नशामुक्त समाज घडवूया या घोषवाक्याखाली शहरातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच विविध खेळांचे खेळाडू यांच्या सहभागातून जनजागृती होणार आहे। या अभियानादरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या 1 वर्षात सुमारे 8 कोटी रुपयाचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी दिली। होती आणि जे ते विकत होते अजूनही आम्ही त्याची कारवाई केलेली आहे। आपली परवा मीटिंग झाली, ते अजून काय असे असतील किंवा आले असतील तर त्याच्यावर आपण कारवाई करणार आहोत। तसेच आम्ही सगळी शाळांना पत्र आणि ईमेल्स लिहिलेले आहे की हे जे आहे याच्यावर तुम्ही लक्ष द्या। म्हणजे ओनर्स असतील किंवा प्रिन्सिपल्स असतील त्यांना आमचे पत्र गेलेले आहे आणि त्यांना अजूनही सांगितलेलं आहे की तुम्ही एंटी नार्कोटिक्स सेल म्हणजे क्लब
असे तुम्ही स्थापन करा आपले कॉलेजेस आणि शाळामध्ये, जेणेकरून लोकांना वाटेल, मुलांना वाटेल की मी जाऊन त्यांच्याशी बोलू शकतोय, किंवा काउन्सिलर तुम्ही डिप्यूट करा. जिथे काय एखादा मुलं जर असतील की मला एक अडचण आहे, ती घरात सांगू शकत नाही, इतरांना सांगू शकत नाही, तो तिथे जाऊन कमीत कमी सांगू शकेल. माझं असं म्हणणं आहे की याच्यात पडतो, लहान मुलं असतील किंवा यंगस्टर्स असतील, तो पेशंट आहे, त्याला काढणे पण गरजेचे आहे. कारण एखादा त्याला आपण असं स्टिग्मा म्हणून केलं करत राहिलो तर त्याच्याकडे शेवटच्या काय म्हणजे हे राहणार उत्तर. तर आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी काम करावं. सर, एक मार्च 2024 से जून 2025 आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमध्ये अनेक जणांच्या शेत जमिनी आणि प्लॉटिंग भूखंड हडप केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शंकर पल्ली यांनी केलेला होता. यानंतर आज माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या भेटीसाठी पल्ली छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाले होते, परंतु इम्तियाज जलील हे बाहेरगावी असल्याने त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधलाय. अब्दुल सत्तार यांनी सर्व लोकांना त्रास दिलेला असून बळजबरीने अनेक जणांच्या संपत्ती त्यांनी हडपल्या आहेत, तसेच मेडिकल कॉलेजचेही संपत्ती त्यांनी बळकावली आहे असा आरोप शंकर पल्ली यांनी केलाय. अत्याचारमुळे लोक आमचे त्रस्त झालेले आहेत. आम्ही प्रत्येक पार्टीकडे गेलो, प्रत्येक नेत्याकडे गेलो, पण आमचं ऐकायला कोणीच तयार नाही. आणि पोलीस प्रशासन असेल आमच्या प्रकरणात न्याय द्यायला तयार नाही. कमिटी बसून 3 महिने झाले, चौकशी करायला तयार नाहीत. मग आम्हाला अब्दुल सत्तार, हा सगळा प्रकार अब्दुल सत्तारचा आहे. अब्दुल सत्तारने ह्या सगळ्या लोकांना त्रास दिलेला आहे, त्यांच्या मालमत्तेवर बळजबरी ताबे केलेले आहेत. आज त्याचा जो मेडिकल कॉलेज बनतोय सिल्लोडमध्ये, हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज, ती जमीन त्याने बळकावलेली आहे. साहेब, मी राजकारणामध्ये जाऊ इच्छित नाही, त्यांचं काय असेल मला माहित नाही, पण मला असं वाटतंय की एकमेव व्यक्ती आहे जे संसदमध्ये अभ्यासू वृत्तीने बोलत होते. जो व्यक्ती अभ्यासू वृत्ती संसदेत मुद्दे मांडतात तर तो व्यक्ती काहीतरी अभ्यासू असेल आणि लोकांच्या न्याय हक्कासाठी लढू शकतो, असा मला त्यांच्यावर ठाम विश्वास आहे. बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यात विविध जाती प्रजातीचे प्राणी आहेत, ज्यामध्ये बिबट्या आणि अस्वलेची संख्या अधिक आहे. बऱ्याचदा या हिंस्र प्राण्याचा वावर शहर परिसरामध्ये पाहायला मिळतोय. रात्री जंगला लागत असलेल्या माढा कॉलनी परिसरामध्ये तब्बल 5 बिबटे आढळून आलेत. वन विभागाला या संदर्भात माहिती दिल्यानंतर वन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि रात्री 12 वाजेपर्यंत वन विभागाकडून या बिबट्यांवर नजर ठेवण्यात आली. रात्री उशिरापर्यंत सर्व बिबटे त्याच परिसरात वास्तव्यात होते, त्यामुळे शिकारीच्या शोधात आलेले हे बिबटे याच भागात वावरत असल्याची शक्यता असल्याने स्थानिक नागरिकांनी खबरदारी राखावी असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले. आज आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांचं पंढरीच्या वारीसाठी प्रस्थान झालंय, तर दुसरीकडे पंढरपूरमध्ये आषाढीच्या सोहळ्यासाठी विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत मंडप उभारण्यासाठी कामाला गती मिळाली आहे. प्रथमच 25,000 इतकी क्षमता असणारा भव्य दिव्य वॉटरप्रूफ दर्शन मंडप मंदिर समितीने उभा केला आहे, तर 400 फूट लांब आणि 100 फूट रुंद इतका मोठा दर्शन मंडप पहिल्यांदाच पंढरीत उभा राहिलाय. त्यामुळे साहजिकच यंदा पंढरपुरात वारकरी भक्तांचे विठ्ठल दर्शन हे जलद गतीने पूर्ण होणार आहे. रामकृष्ण हरी. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत पदस्पर्श दर्शन रांग ही मोठ्या प्रमाणावर आषाढी यात्रेमध्ये लांब जात असल्याने दरवर्षीपेक्षा यावर्षी नव्याने 450 फूट लांब आणि 100 फूट रुंद असा एक अखंड मंडप घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये 25,000 भाविक व इतर सर्व मंडपात मिळून 35,000 भाविकांची उभारण्याची, तसेच या मंडपामध्ये यावर्षी प्रथमच बसण्याची सुद्धा सुविधा करण्यात आलेली आहे. मंडपाची उंची वाढवण्यात आली असून भाविकांना ऊन, वारा, पाऊस यापासून कसलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेतलेली गेलेली आहे. तसेच या पदस्पर्श रांगेमध्ये असणाऱ्या भाविकांना चहा, पाणी, जेवण या सुद्धा सुविधा मंदिर समितीमार्फत दिल्या जाणार आहेत. रामकृष्ण हरी.